नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। चला, आज मी बनवणार आहे शिळ्या भाताचे भजे। तर हे भात घेतलेला आहे मी फ्रीज मधून काढून, शिळा आहे। तर याला चांगलं हाताने चोळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे अख्खा भात असेल तर त्याचे तुकडे तुकडे करायचे। आणि इथे चिंचेची चटणी बनवणार आहे याच्या बरोबर खाण्यासाठी। चला तर मग बनवायला सुरुवात करते। इथे भात मी चांगलं मॅश करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये कांदा घालते। मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, लाल तिखट टाकते 1 चमच, बेसन पीठ 2 चमचे। याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक साहित्य टाकायचं आहे, इन्ग्रेडियंट्स। तर ते आहे दही। तर ते दही घालते मी 2 चमचे, 2 टाकायचे। चवीनुसार मीठ। आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय एकत्र। तर हे मिश्रण आपलं भज्यासाठी तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी एवढं बेसन पीठ घातलेलं आहे ह्या वाट्याने, म्हणजे तुमच्या समोर मी चमच्याने टाकलं तर ते 2-3 चमचे याच्यात बसतात। आणि याच्यामध्ये दही टाकायचं आहे। मी याच्यात 150 ग्राम दही घातलेलं आहे वजनाने। तर हे मिक्स करून झालंय चांगलं आपलं। तर हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। आणि याच्याबरोबर मी खायला चिंचेची चटणी बनवणार आहे, तर ती बनवायला घेते। इथे मी चिंच घेतलेली, थोडीशी गरम पाण्यात भिजत ठेवलेली, तर मस्त भिजलेली आहे। ती मिक्स करून आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं। हे मिक्स करून झाले, मॅश केली चांगली। तर आता हे गाळून घेऊया। पाणी वगैरे आता आपल्याला याच्यात नाही घालायचंय। क्वांटिटी जास्त असेल तर चिंच जास्त भिजवावी लागेल आपल्याला। हे चांगलं गाळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। या प्रकारे जास्त पातळ नाही आणि घट्ट पण नाही अशी चटणी। कच्चा कांदा टाकायचा आपल्याला, 1 छोटा घेतलाय बारीक चिरून। ही तिखट मिरची हिरवी, तुमच्याकडे कमी तिखट असेल ती पण टाकू शकता, 2-3 घेतल्या। कोथिंबीर, पाव चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, गुळाची पावडर घालते मी, कारण ही चटणी गोड तिखट आंबट अशी असते। तुमच्याकडे साखर असेल तर साखरही घालू शकता, पण गूळ घातला तर चांगलंच आहे। तर मी 2 चम्मच गूळ टाकते। हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आपल्याला। याला आपल्याला काही शिजवायचं वगैरे नाहीये, चांगलं मिक्स करून घेते। पाहू शकता फ्रेंड्स, चटणी आपली मस्त तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीची चटणी आहे ही। याला काही शिजवायचं वगैरे नाही आपल्याला। मस्त आंबट तिखट गोड अशा प्रकारे चटणी, चिंचेची चटणी तयार। चटणी साईडला ठेवून दिली आहे। आणि आता आपण भजे तळायला घेऊया, भाताचे भजे। चला, तर इकडे मी तेल गरम करायसाठी ठेवलेलं, चेक केलं तेल गरम झालेलं आहे। तर आता आपल्याला याच्यात छोटे छोटे भजे सोडून द्यायचे। खूप छान लागतात हे भाताचे भजे। नेहमी काय फ्राय भात खाणार, तर शिळ्या भाताचे भजे नक्की ट्राय करा। याच्यात तुम्ही भाज्याही टाकू शकता, कोथिंबीर जास्त टाकली तरी चालेल, पण मेन दही वापरायचं आहे। पस्तीला याच्यात तेवढेच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार। गर्दी नाही करायची कढईमध्ये। इथे भज्यांना आपण दुसरी साईडनी करूया। स्लो गॅसवरतीच फ्राय करायचे आपल्याला। पाहू शकता मस्त आपले फ्राय झालेत भजे। कलर पण किती मस्त सुरेख आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे भजे फ्राय करून घ्यायचे। हे काढून घेते। तेल गरम झालं की स्लो गॅस करायचा आहे, मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला भजे फ्राय करून घ्यायचे। बघा, तर अशा प्रकारे मी
सगळे भजे फ्राय करून घेते. भजी म्हणा, पकोडे म्हणतात त्याला, राईस पकोडा, मंचुरियन सारखे दिसत आहेत. चला तर मग मी बाकीचे. तर अशा प्रकारे आपले भाताचे भजे झालेले आहेत. ही शेवटची फेरी आहे. फ्राय करून घेतले सगळे भजे मस्तपैकी कुरकुरीत. याच्यात महत्त्वाचं म्हणजे न विसरता टाकायचं आहे ते इन्ग्रेडियंट्स, दही न विसरता टाकायचं. आणि बेसन तर बाइंडिंगसाठी असतं, बाइंडिंग चांगली आली पाहिजे. भात आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे चांगला. अशा प्रकारे भजे तयार झालेले आहेत. किती सुंदर असे, वाव, पाहू शकता तुम्ही किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे भज्याला आणि एकदम कुरकुरीत आहेत. मंचुरियन, अगदी कोबीचे मंचुरियन म्हटलं तरी चालेल. याच्यात तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही भजे ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे शिळ्या भाताचे भजे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि चिंचेची चटणी, जास्त वेळ लागणार नाही, जास्त साहित्यही लागत नाही. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स. बाय बाय.